नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द स्कॉलर मॅथ्स रूटमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यावरील क्रिया या घटकाची माहिती पाहिली होती व त्याचा भारांश पाहिला होता। आजचा आपला पुढचा घटक आहे भूमिती। अतिशय महत्त्वाचा घटक आणि जास्त भारांश असलेला घटक आहे। या घटकासाठी भारांश आहे 20%, म्हणजे 100 पैकी 20 प्रश्न या घटकावरचे असतील। तर बघूया भूमितीमध्ये आपणास काय काय शिकायचं आहे। तर भूमितीमध्ये बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, कोन। आता कोनाचे काही प्रकार आहेत। झिरो कोन, लघु कोन, विशाल कोन, काटकोन, प्रविशाल कोन, पूर्ण कोन, असे कोनाचे प्रकार आपल्याला त्यामध्ये शिकायचे आहे। त्यानंतर प्रतल, विरुद्ध कोन, संलग्न कोन, जे कोन एकमेकांना लागून असतात ज्यांच्यामध्ये एक बाजू सामायिक असते, संलग्न कोन, पूरक कोन, ज्यांची बेरीज 180 असते किंवा आपण त्याला लिनियर पेअर अँगल्स असं म्हणतो। त्यानंतर कोटी कोन, ही पण जोडीच असते। ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्यांना एकमेकांचे कोटी कोन असे म्हणतात। समांतर रेषा व समांतर रेषांचे गुणधर्म किंवा दोन समांतर रेषा व एक छेदिका यामुळे निर्माण होणारे कोन हे देखील भूमितीचाच भाग आहे। तसेच वर्तुळ, मग वर्तुळाचे क्षेत्र असेल, वर्तुळखंड असेल, वर्तुळ कंस असेल, वर्तुळाचे सर्व घटक हे भूमिती या घटकामध्येच येतात। त्रिकोण, त्रिकोणाचे प्रकार, त्रिकोणाचे बाजूवरून प्रकार, त्रिकोणाचे कोनावरून प्रकार व काटकोन त्रिकोणामध्ये जो आढळून येणारा पायथागोरसचा सिद्धांत, जो कर्णावरील बाजूचे क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूंच्या क्षेत्रफळांच्या बेरजे एवढे असते, असं पायथागोरस या गणित तज्ञांनी आपणास एक सिद्धांत दिलेला आहे। पुढचे आहेत चौकोन व चौकोनाचे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म। तर भूमिती हा खूप मोठा घटक आहे। तर नक्कीच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।